राणी साहेब, झालं ना तुमचं समाधान? पोटभर जेवलो आम्ही. जी राजे, बाहेर सरदार रायप्पा आणि सरदार जोताजी आले. पाठवा. असू द्या, महालात मुजरे नका करत जा. काय झालं? धनी, अंगठी मालकाचा तपास करत होतो. मग लागला तपास? तो सूर्याजी निकम आहे, तो त्या इसमास ओळखत होता. शाबास. ऐका तर, मी सूर्याजी बरोबर गेलो. तो इसम रानातल्या वस्तीला राहत होता. मी वस्तीत गेलो तर तिथं त्याचं बारकसं घर म्हणजे झोपडीच होती. आत गेलो तर तो इसम मेलेला आढळला. काय? जी धनी, तो मेला होता म्हणजे मारला होता. कोणी? हे काय ठाऊक नाही. आम्ही जाण्या अगोदरच त्याचा कारभार आटोपला होता. आणि ती अंगठी? ती त्याचीच होती अंगठी. त्याच्या बोटाला कच उमटला होता. रायपा बोटावर कच उमटलेला असू शकतो, पण ती अंगठी त्याच्या बोटात घालून बघितली का? होय. म्हणजे अंगठी त्याची सुद्धा असू शकते, आणि ज्याची अंगठी आपल्याला सापडली तो माणूस मेला की पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला मारला? काय पा छोट्याजी, हा मोठा कट असू शकतो. कसून चौकशी करा. या प्रकरणात कोणावरही भरोसा ठेवू नका. जी धनी. राणीसाहेब, हे सगळं बघितलं की असं वाटतं जेवणातले खडे परवडले, जीवनातले नको. बघितलं ना, ऐकलं ना धनी काय बोलले ते? सूर्याजी, ऐकलं का? हो. आता कसून तपास घ्या म्हणाले. आता तपास कसून होणार. पण कुणाचा तपास करणार? ज्याचा तपास करायचा होता तो तर मेला. होय, अरे तो तर मेला रायप्पा. मेला का मारला, आता त्याचा बी तपास होणार. राज म्हणाले तपास घ्या, मग आता तपास समजाच. काय झालं? अरे काय झालं? आता काय व्हायचं राहिलंय? शंभूराजांनी कसून शोध घ्यायला सांगितलंय. पण तू काय म्हणलं नाहीस? मी काय म्हणणार? माझी तर बोलतीच बंद झाली. एवढं समोर दाखवून सुद्धा ज्योत्याजी आणि रायप्पा शोध बंद करना. अरे पण काय दाखवलंस? अरे अंगठी ज्याची सापडली ज्योत्याजीला, त्यो माणूस म्या दाखवला, पण त्यो माणूस म्याला होता. तर काय बोलतोय सूर्याजी? अंगठी तर माझी होती. अरे तुझी अंगठी तुझ्या बोटात. अरे माझ्या तर काय बी ध्यानात ये नाही. तुझ्या काय आता कोणाच्या बी काहीच ध्यानात येणार नाही. काय केलं सूर्याजी तू?
राम राम पाहुणं. राम राम. चुना आहे का? हाय पण तंबाखू नाही आहे. तंबाखू आहे की माझ्याकडे? तंबाखू तर मळली, पण माणूस बी मळला. केली विचारपूस तर निघाला पन्हाळ्याच्या पायथ्याचा. आता कोल्हापूरला निघालो तर म्हणाला माझ्या गावावरनच जावं लागल. तर मग माझ्या वस्तीवर चला, गुळ पाणी घ्या न मग पुढे जा. गप्पा मारत मारत त्याच्या वस्तीवर गेलो. वस्तीवर त्याचं साधं कुडाचं घर होतं. एकटाच राहत होता. म्या खात्री केली कोणीच येणार नव्हतं. म्या त्याच्याशी बोलत होतो, पण माझं ध्यान त्याच्या बोटातल्या अंगठीकडे होतं. हीच ती अंगठी आता तुझ्या हातात. काय केलं सूर्याजी तू? हे माणसाला मारलं. माणसाला मारलं म्हणजे? इथं राजा मारायला निघालो, तू किरकोळ माणसाचं काय घेऊन बसलायस? होय रे. आता ही तुझी नवी अंगठी. जुनी अंगठी विसरून जा आणि सावध राहा. आता दुसरं महत्वाचं म्हणजे शंभूराज आणि येसू राणी साहेब यांच्या पोटात शिरायचं गोड बोलून, तरच आपला निभाव लागल. काय झालं? दास्तावला? राजे, आम्हाला काही ठाऊक नाही. उद्या सूर्योदय होताच आपण रायगडावर जाण्यासाठी गडउतार होत आहोत. कारण? राजे, दुपारी आम्ही पाहिलं, सगळं ऐकलंय. तुमच्या विरोधात इथे कट शिजतायत. आम्हाला काळजी वाटते तुमची. येसू? येसू, त्यात काळजी करण्यासारखं काही नाहीये. या बसा इथे. आम्हाला एक सांगा, जर आम्ही रायगडावर आलो तर आमच्या विरोधात कट होणार नाही? होणार, तिथेही होणार. त्यासाठीच तर राजानं कायम सावध राहायचं असतं. कारण राजाच्या विरोधात काही ना काही घडत असतंच. पण राजे, असं का? तुम्ही सगळ्यांचं कल्याण करता आहात ना, सगळ्यांचं सुख पाहता, मग तरीही. कदाचित तेच बघवत नसेल काही लोकांना. पण येसू, आपण नसते त्याची पर्वा करायची. संकटाची वाघीण कितीही डरकाळ्या फोडत आली ना, तरी तिला शांत करून तिचं दूध काढून ते पिऊन पचवायची ताकद ठेवावी लागते. तरच माणसाच्या जन्माला येण्याला अर्थ आहे ना. राजे, येसू, तुम्ही फक्त खंबीरपणे आमच्या पाठीशी उभ्या राहा, सोयरा मातोश्रींप्रमाणे. या इकडे. हे बघा, सोयरा मातोश्रींनी आम्हाला या सगळ्या गोष्टी पाठवल्या आणि सोबत एक पत्रही पाठवलंय, काळजी घ्या म्हणून. परंतु राजे, या वस्तू तर देवीचा अंगार आहे, खंडोबाचा भंडारा आहे. विष उतरवणाऱ्या औषधाची शिशी आहे. आणि हे तित्तर पक्षी पाठवले, जे जेवताना आम्ही आमच्या जवळ ठेवायचे. याचा अर्थ या संकटाची चाहूल सोयरा मातोश्रींना आधीच लागली होती. तर असू शकेल किंवा नसेलही. कदाचित आमच्या काळजीपोटीच त्यांनी या गोष्टी आम्हाला पाठवल्या असतील. राजे, आम्हाला या गोष्टीतून काहीच बोध होत नाहीये. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही निर्धास्त राहा. पण उद्या जेव्हा रायगडी पोचाल तेव्हा मातोश्रींना सांगा, त्यांनी ज्या वस्तू पाठवल्यात त्या वस्तूंचा आम्ही आमच्या परीनं बोध लावलाय. त्यांनी पाठवलेल्या पत्राप्रमाणे काळजी सुद्धा घेतो आहोत. सोयरा मातोश्रींनी आम्हाला पत्र पाठवलं, त्यातून जो काही अर्थ घ्यायचा तो आम्ही घेतलाय. परंतु राजे,
आमचं ऐका ना, चला ना रायगडी. त्यानं काय होईल? जागा बदलेल. येसुआव सापानं कात टाकली किंवा उकाड्यामुळे वस्त्र काढून ठेवलं म्हणून अवयवात बदल होतो का? तसंच जागा बदलली म्हणून शत्रूच्या मनोवृत्तीत बदल होत नाही. येतो आम्ही. सकाळपासून 10 वेळा येतो म्हणाला असेल नाही, पण तुमचा काही पाय निघत नाही. राजे, तुम्हाला सोडून आम्हाला दुसरं कुठे काम असेल का? हे येसूचं म्हणणं असू शकतं. राणी साहेबांनी असं म्हणून कसं चालेल? या आपण. राजे, का कोणास ठाऊक, पण आम्हाला रायगडी जावंसच वाटत नाहीये. असं म्हणून कसं चालेल? आमचा पायच निघत नाहीये राजे. येसू, मुळात तुम्ही इकडे आलात हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. आपण दोघेही रायगडावर नाही, ही गोष्ट योग्य नाही. पुन्हा असं करू नका. जी राजे, आपण काळजी घ्या, पण येणार कधी ते सांगा आम्हाला. येऊ, लवकर येऊ. आता हेच बघा, अर्धा आषाढ पार पडला तरी पूर्व भागात अजून पावसाची चिन्ह नाही. दुष्काळाचं वातावरण. मग तिथली रयत पाण्याच्या मिशानं आदिलशाहीत जाते. तिथलीच होती. तिथल्या रयतेला सैन्यात भरती करून घेणार होता. शिवाय काही महत्वाच्या गावात तळी तलाव खोदण्याचं काम सुरू आहे. राजे, तुमची कामं न संपणारीच आहेत, पण लवकर या. आम्ही तुमची वाट बघतोय. जशी आज्ञा राणी साहेब. आणखी एक, बाळराजांकडे नीट बारकाईनं लक्ष ठेवा. शत्रू जसा आम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतोय तसाच प्रयत्न बाळराजांच्या बाबतही होऊ शकतो. त्यांच्यासोबत विश्वासू माणसं ठेवा. जी राजे. राणीसाहेब, बाळराजांसाठी त्यांना माझ्या हातचे लाडू खूप आवडतात. म्हणावं, करा तोंड गोड. द्या तुमच्या लाडक्या बाळराजांना. ज्योत्याजी रायप्पा, तुम्ही सावध असा. हलगर्जीपणा करू नका. आणि सूर्याजी बापूजी, तुम्ही राजांच्या खाण्याकडे लक्ष द्या. न्याहारीची वेळ, दुपारचा थाळा. आणि थाळ्यात वारणेचा नाहीतर कासारी नदीतला मरळ मासा. राणीसाहेब, तुम्ही थांबा. आज चांगले मरळ गावलेत. तो थाळा तुमच्या राजांनाच द्या. आम्ही निघतो. काळजी घ्या. पंत, पन्हाळ्यावरून काही खबरतरी आली? तेही मीच सांगायचं का? हे तसं नाही, पण ते तुम्ही नाही,
आम्ही सांगणार. बाळराजे मुजरा, पन्हाळ्यावरून खबर थैली आली नाही म्हणून आता आम्ही ठरवलंय की आपणच खबर घेऊ दादासाहेबांची. म्हणजे आम्ही पत्र पाठवायचं म्हणतोय. त्या पत्रात आम्ही रुसणार, चिडणार, गट्टी फू करणार, आबोला धरणार आणि त्यात आम्ही लिहिणार 12 महिने बोलायचे नाही, लिंबाचा पाला तोडायचा नाही. छान, आपण लिहूयात. आणि असा मजकूर वाचून राजन रायगडावर लगेच येतील. मग लिहा पत्र. हो. हो कलुषा भाऊ, हो काय हो, तुम्ही कुठे लहानांमध्ये लहान होता? अहो राजे पत्र मिळताच हातातील कामं सोडून येतील. मग तेच हवंय आम्हाला. काय दादासाहेबांची धांदल चालेल तुम्हाला? त्यांना झालेली तकलीफ हं? नाहीतर ते कसं चालेल आम्हाला? मग पत्र लिहू नका. शिवाय राणीसाहेब गेल्याच आहेत, त्या आता परतीच्या वाटेवर असतील. त्यांच्याकडून तुम्हाला खबरबात मिळेल, मग लिहा पत्र. कविराज, आपण असंच करूया. येऊ द्या वहिनीसांना. आल्या तुमच्या वहिनीसा. राजनोबत आहे म्हणजे त्याच. येतो आम्ही. कविराज चला लवकर. कधी कधी तोंडचं पाणी पळवतात बाळराजे. शंभूराजे गडावर आले की आम्ही जमून आणलेला बेत वाया जाणार. मग कसलं काय हो, तो अकबर नखबरही दिसायचा नाही. शंभूराजे कसे आहेत? मातोश्री, शंभूराजे सुरक्षित आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही स्वतः त्यांना भेटून आलोय. राजे लवकरच रायगडावर येतील. तुम्ही सांगताय म्हणून विश्वास ठेवतो आम्ही. पण बसल्या बसल्या मनात काही बाई विचार येत असतात. शंभूराजेंची सतत काळजी लागून राहिलेली असते. मातोश्री, त्यासाठी तर राजांनी तुमच्यासाठी निरोप पाठवलाय. काळजी करू नका. आई जगदंबेच्या कृपेनं राजे सुरक्षित आहेत. हा निरोप आमच्यासाठी दिलाय? जी मातोश्री, तुमची तळमळ त्यांना समजलीये. तुम्ही बाळराजेंची जेवढी काळजी करता तेवढीच काळजी राजेंचीही करता, हे त्यांना समजलंय. मूल कितीही मोठं झालं तरी आईसाठी ते लहानच असतं. आणि यांच्या बाबतीत तर एक एक आखरीत घडत असतं. मग काळजी वाटणार नाही का? मातोश्री, यावेळेस तसं काहीही घडणार नाही. सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली. मातोश्री, बहिर्जी काका स्वतः जातीनं हजर झाले. आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे, बहिर्जी काकांच्या तीक्ष्ण नजरेतून कुठलाच गुन्हेगार सुटणार नाही. मागचं झालं गेलं संपलं. गुन्हेगार मिळतील, पण शंभूराजेंना म्हणावं, अखंड सावध राहा. सावधच आहेत मातोश्री. तुम्ही पाठवलेल्या वस्तूंमुळे त्यांना भावनिक आधार मिळालाय.
त्यासाठी त्यांनी तुमचे आभारही मानले. मातोश्री, तुम्ही पाठवलेल्या वस्तू त्यामागचा त्यांना हेतू कळाला नाही, परंतु तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या.